आता आपण पाहणार आहोत प्रेमाचा उत्साह या कथेचा 40वा भाग. तर गुरुस्पर्श या आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. भाग 40वा. बरं चला आता जेवायला. आपल्याला बाहेरही जायचं आहे ना, की विसरले सगळेजण? श्रद्धा दोन्ही हात कमरेवर ठेवून सगळ्यांवर एक नजर टाकत म्हणाली. हो, लक्षात आहे. जाणार आहोत आपण शॉपिंगला. धैर्यशील हसत श्रद्धाकडे पाहत म्हणाला. हो ना, मग चला पटकन. जेवण करून घेऊ. इथेच गप्पा करण्यात आपला वेळ जाईल. शॉपिंग करायला वेळ लागतोच ना. मग आपण लवकर आवरून पटकन निघू. म्हणजे कसे शॉपिंगला कसा वेळ मिळेल जास्तीत जास्त. श्रद्धा दात दाखवत म्हणाली. हो चला. माई हसत म्हणाल्या. ते सगळे डायनिंग टेबलजवळ आले तर पाहतात तर जेवणाचे ताट वाढून ठेवलेली होती. ताट कधी वाढली आणि केव्हा, सगळे तोच विचार करत उभे होते. तर समोरून किचनमधून शिवांगी येत होती. बसून घ्या, ताट वाढली आहेत, नाहीतर गार होईल, शिवांगीने म्हटले. तसे सगळेजण पटापटा आपापल्या जागेवर बसून घेतले. शिवांगी जेवायलाही बसली होती. माईंनी सांगितलं होतं की सगळे एकत्र बसायचे जेवायला. वहिनी, तू कधी आत आली आणि कधी ताट वाढली? शंतनूने विचारले. तुम्ही जेव्हा बोलत होता ना तेव्हा, श्रद्धाताई म्हणाल्या. आपल्याला जायचं आहे ना, त्याआधीच मी आत आले आणि पटकन ताट वाढली, शिवांगी म्हणाली. शंतनू, ओ हो. जेवण झाल्यावर पुन्हा सगळे हॉलमध्ये येऊन बसले. अरे सगळे बसलात काय? चला ना, आवरून घेऊ म्हणजे आपल्याला निघता येईल, श्रद्धा घाई करत म्हणाली. अगं हो हो, किती घाई श्रद्धा. हवं तर 1 तास अजून वेळ काढू, आत्या हसत श्रद्धाकडे पाहत म्हणाल्या. बरोबर बोलत आहे ती. निघायला उशीर झाला तर घरी यायलाही उशीर होईल. जा पटपट आवरून या. आम्ही तर रेडी आहोत, धैर्यशील आणि शंतनू एकसाथ म्हणाले. आम्ही पण, देवराज आणि संजय म्हणाले. पण आम्हाला रेडी व्हायचं आहे ना, हो की नाही वहिनी? श्रद्धा शिवांगीकडे पाहत म्हणाली. हो, थोडीफार रेडी व्हायला हवं, शिवांगी म्हणाली आणि तिरका कटाक्ष धैर्यशीलवर टाकला. तर तो तिलाच पाहत होता. थोडीफार का, पूर्ण रेडी होऊ नये? आणि हो, साडी नको नेसू. साडी सोडून तुला जे आवडेल ते काहीही घाल, मला काही प्रॉब्लेम नाही, धैर्यशील म्हणाला. बरं झालं तूच बोलला, मी तेच तिला आता बोलणार होते, माई धैर्यशीलच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या. वहिनी, चल तू माझ्या रूममध्ये. माझे कपडे तुला चांगले फिट होतात आणि आपण नणंद वहिनी पेक्षा आपण बहिणी जास्त आहोत. तुला आवडेल ते घाल, मला काही प्रॉब्लेम नाही. आता इथेच गप्पा करत बसणार का? पटकन जा आणि रेडी व्हा. 5 मिनिटात तुम्ही दोघी हॉलमध्ये हव्या आहात, नाहीतर जाणं कॅन्सल होईल, धैर्यशील मोबाईलमध्ये पाहतच म्हणाला. काय 5 मिनिट? तू जोक करतोय का? श्रद्धा म्हणाली. तुमची वेळ सुरू झाली आहे, धैर्यशील म्हणाला. मोबाईलमध्ये पाहत होता, जरासुद्धा वर पाहिले नाही त्याने. चल वहिनी पटकन, नाहीतर हा कॅन्सल करेल. श्रद्धाने शिवांगीचा हात पकडला आणि दोघीही सुपरफास्ट श्रद्धाच्या रूमकडे निघाल्या. त्यांना असं फास्ट जाताना पाहून हॉलमध्ये असलेले सगळेजण हसू लागले. बरोबर 5 मिनिटांनी त्या दोघी फटाफट पायऱ्या उतरून खाली आल्या. मेकअप केला होता तो पण नावाला, कारण जर 5 मिनिटावर गेले असते तर कॅन्सल केलं असतं धैर्यशीलने, ही भीती होती. धैर्यशील तर पाहतच राहिला.
तिच्या सुंदरतेने त्याला मोहून टाकले होते. तिने पीच रंगाचा कुर्ता घातला होता, ज्यावर नाजूक नक्षी होती. त्याला जुळवून तिने पांढऱ्या रंगाची लेगिन्स घातली होती. तिच्या हातात सोन्याचे साधे परंतु देखणे कडे चमकत होते, तर गळ्यात छोटासा परंतु अत्यंत देखणा मंगळसूत्र तिला साजेसा होता. काही क्षण तो तिला पाहतच होता. तिच्या चेहऱ्यावर फारसा मेकअप नव्हता, पण तरीही तिने ओठावर गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती, जे तिच्या सौंदर्याला अजूनच सुंदर बनवत होती. केस मागे हलक्याशा आंबाड्यात बांधले होते, त्यातून काही बटा तिच्या गालावर येऊन खट्याळपणे नाचत होत्या. तिची नजर जेव्हा त्याच्या नजरेला भिडली तशी ती थोडीशी लाजली आणि तिच्या गालावर पसरलेला गुलाबी रंग तिच्या पीच कुर्त्याशी जुळून जात होता. तिच्या कपड्याचा रंग, तिचा लूक एकदम सिंपल होता, तरीही ती एकदम आकर्षित दिसत होती. सगळं काही एकत्र येऊन तिला अलौकिक सुंदर बनवत होतं. धैर्य तिला पाहतच राहिला. धैर्यशील तिला पाहतच राहिला. शंतनूच्या आवाजाने तो भानावर आला. अरे वा, आज चक्क श्रद्धा मॅडम, तुम्ही बरोबर 5 मिनिटात तयार होऊन आलात. शंतनू तिला चिडवत म्हणाला. गप्प बस की, तुला बाईक नकोय का? सांगू का भाईला? तू त्या दिवशी त्याला काय चिडवत होती ते? श्रद्धा हळूच त्याच्या कानाजवळ जाऊन म्हणाली. गप ग. ए माझी आई, सकाळी भाईने धमकी दिली आहे. त्यात तू सांगितलं तर कॅन्सल करून टाकेल तो बाईक. बारीक चेहरा करून शंतनू म्हणाला. आता कसं मला चिडवलं की तुला धमकी हीच मिळणार. श्रद्धा, आता तुमच्या दोघांचं काय खुसूरफुसूर चालू आहे? उशीर नाही का होत? चला पटकन. आत्या त्या दोघांना पाहत म्हणाल्या. श्रद्धा माईसमोर उभी राहत थोडी झुकून हळूच माईच्या कानात म्हणाली. माई, आपण भाई आणि बहिणीला दोघांना फक्त एका कारने पाठवू आणि आपण सगळे दुसऱ्या कारने जाऊ. त्या दोघांना जरा वेळ भेटेल. आयडिया छान आहे. त्या दोघांना पुढे पाठव. तुम्ही सगळे नंतर जा, माईंनी म्हटले. तुम्ही जा म्हणजे माई तू पण येतेस ना? श्रद्धाने विचारलं. अगं, माझं वय काय आहे मॉलमध्ये जायला? तुम्ही सगळे जावा. एन्जॉय करण्याचे तुमचे दिवस आहेत. माझ्या म्हातारीचे तुमच्यामध्ये लुडबुड नको. माई हसत म्हणाल्या. ए माई, म्हातारे झाले असतील तुझे दुश्मन. तू अजूनही तशीच आहे जशी पहिले होती. आता मी काही तुझं ऐकणार नाही. चल. श्रद्धाने माईचा हात पकडला आणि त्यांना घेऊन चालली. बरं येते. तू हात सोड, नाहीतर पटापटा चालण्याच्या गडबडीत दोघेही पडू. माई हो, चल, श्रद्धा म्हणाली. भाई, तू वहिनीला घेऊन पुढं जा. आम्ही येतोच, श्रद्धा म्हणाली. का एकसाथ निघूया? धैर्यशील भुवया उंचावत म्हणाला. मी, देवराज, माई घरीच थांबतो. तुम्ही या जाऊन, संजय म्हणाले. का? धैर्यशीलने विचारलं. कंटाळा आला आहे का आता बाहेर यायचा? मला खूप झोप आली, संजय म्हणाले. मलाही देवराज. आम्हालाही, माई आणि आत्या एकत्र म्हणाल्या. अरे, सगळ्यांना झोप आली आहे तर कॅन्सल करू का? नंतर जाऊयात, धैर्यशील म्हणाला. नाही, नको, तुम्ही या जाऊन. माई आराम करा, आम्ही 5 जण जाऊन येतो, धैर्यशीलने म्हटले. हो या, एन्जॉय करा, आत्या हसत म्हणाल्या. शंतनू, श्रद्धा, शिवा, शिवांगी आणि धैर्यशील हे 5 जण आता मॉलमध्ये जायला निघाले. एकाच कारमधून जाऊ. 5 जण तर आहोत. मी ड्राईव्ह करतो, धैर्यशील म्हणाला. ओके भाई. वहिनी तू पुढे बस.
आम्ही तिघे मागे बसतो, श्रद्धा म्हणाली. ओके चला, आता पटकन बसा सगळे. इथेच 2:30 वाजून गेले आहेत, धैर्यशील म्हणाला. तसे सगळेजण पटापटा कारमध्ये बसून गेले. ते गेल्यावर संजय, आत्या, माई आणि देवराज एकमेकांकडे पाहून हसू लागले. खरंच झोप येत होती का? माईंनी विचारलं. तसे त्या तिघांनी एकाच वेळी नाही मध्ये मान डोलावली. मलाही नाही, पण आराम करा आता. त्यांना एन्जॉय करू दे. आपण काय करायचं त्यांच्यामध्ये उगाच आपला धाक असल्यासारखे वाटेल. बरं झालं तू बोलला माई, मला अचानक सुचलं. पोरं जातील तर जरा दिलखुलासपणे वागतील तरी, संजय म्हणाले. चला जरा एक झोप काढू. बोलून माई त्यांच्या खुर्चीवर उठून उभे राहत त्यांच्या रूमकडे निघाल्या. तसे ते तिघेही त्यांच्या रूमकडे निघून गेले आणि इकडे रत्ना तोंड वाकडं करून बसल्या. कारण मॉलमध्ये जाता जे आलं नाही. कार पार्किंगमध्ये पार्क केली. कारमधून उतरून सगळे मॉलच्या आतल्या दिशेने जायला निघाले. वहिनी, तू आज बाईला चांगलंच लुटून घे. चान्स भेटला आहे तर सोडू नकोस, श्रद्धा म्हणाली. श्रद्धाचं बोलणं ऐकून धैर्यशीलने तिच्या डोक्यात टपली दिली. काहीही नको शिकू माझ्या बायकोला. ओहो, श्रद्धा आणि शंतनू धैर्यशीलकडे पाहत ओरडले. तुम्ही खरंच नमुने आहात. गालात हसत त्यांना पाहत धैर्यशील म्हणाला. बाई, आता वहिनीला घेऊन जा. आम्ही तिघे आमची शॉपिंग करू. हो की नाही शिवा? शंतनू ती त्या दोघांकडे पाहत म्हणाली. हो, तू जा. धैर्य, आम्ही आहोत, शिवा हसत म्हणाला. कळतं मला, सगळं कळतं आहे तुमची धडपड. धैर्यशील तिथे उभा राहून हलकसं हसत त्या तिघांकडे पाहत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर एक हसू होतं. कळतंय ना? मग आता स्पष्ट नको सांगायला. एन्जॉय युअर शॉपिंग टाईम. शिवाने हसतच त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला. मिश्किल हसत तो शिवाकडे पाहत होता. तेवढ्यात श्रद्धा त्याच्या जवळ आली आणि म्हणाली. हो ना, मग इकडे ये जरा 1 मिनिट. असं म्हणत तिने त्याचा हात पकडला आणि त्याला थोडं बाजूला नेलं. धैर्यशीलही थोडा गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. काय झालं? त्याने भुवया उंचावत विचारलं. श्रद्धाच्या चेहऱ्यावरच्या हलक्या खट्याळ भावांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. श्रद्धा धैर्यशीलकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक चमक होती. भाई, ती म्हणाली, तू वहिनीला एक छानसं गिफ्ट दे. म्हणजे गिफ्टच नाही तर शॉपिंग करताना तिच्यासोबत जाऊन तिला मदत कर. तुला ते अजून जास्त सूट होईल. असं बोल आणि हो, तिच्या मनाप्रमाणेही घे. हो माते, अजून काही टिप्स असतील तर सांग. धैर्यशील हसत म्हणाला. हो भाई, आजपुरते एवढंच ज्ञान पुरे. ते काय ना, तिच्या मनाप्रमाणे घेतलंस तर तिला जास्त आनंद होईल, श्रद्धाने पुन्हा एकदा आठवण करून दिली. धैर्यशीलने तिचं ऐकून डोळे हलवलं आणि एक नजर तिच्याकडे टाकली. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ना, श्रद्धा पुढे म्हणाली. तूच सगळं ठरवतोय असं तिला वाटायला नको. तुझ्या चॉईसवर तिचा विश्वास आहे हे खरंय, पण तिचं मत विचारलंस तर तिला स्पेशल वाटेल. ती बोलता बोलता हसली. तिच्या डोळ्यात खट्याळ चमक दिसत होती. आणि हो, श्रद्धा म्हणाली, आता असा विचार करायचा नाहीस की मी हे सांगायला का आली. वहिनीचं मन तुला चांगलं कळतं, पण एकदा माझाही सल्ला मानून बघ.
धैर्यशीलने तिच्या या बोलण्यावर हसत डोकं हलवलं. ठीक आहे श्रद्धा मॅडम, तो म्हणाला. तुझं म्हणणं ध्यानात घेतलं. आता पुढचं बघतो. श्रद्धा पुन्हा खळखळून हसली आणि केसांची बट सारखी करत म्हणाली, एन्जॉय करा आणि कॅफेमध्ये कॉफी प्यायला भेटू तुमचं फिरून झाल्यावर आणि शॉपिंग झाली की. श्रद्धा, तू ना खूप आगाऊ झाली आहेस, तिच्या डोक्यात टपली मारत धैर्यशील हसत म्हणाला. तशी तीही हसली. दोघे पुन्हा त्या तिघांना जॉईन झाले. एकमेकांना बाय बोलून ते तिघे वेगवेगळ्या दिशेला गेले आणि हे दोघे म्हणजे शिवांगी आणि धैर्यशील एका दिशेने गेले. तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि